कापणीला आलेला गहू आडवा झाला. ज्वारीची कणस मातीमोल झाली. टोमॅटोचा तर अक्षरशः चिखल झाला. गारपिटीच्या माऱ्यानं पिकं सुकली. पुन्हा एकदा मराठवाड्यावर वरुणराजाची वक्रदृष्टी पडली. पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात चिंतेचे ढग जमा झाले. पुन्हा एकदा शिवारात उद्ध्वस्त पिकांचा चिखल जमा झाला. राज्यात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रानं मराठवाड्यात गेल्या 2 दिवसात जोरदार पाऊस झाला. बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपून काढलं. बीड जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसानं काढणीला आलेली पिकं आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालं. ज्वारी, हरभरा, गहू भिजल्यानं काळसर पडण्याची शक्यता आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावल्यानं शेतकरी हवालदिल झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडेंनी केली. पावसाने अक्षरशः थैमान घातलेला आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारी पीक हे जमीन उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यावर मोठा डोंगर कोसळलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे माझ्या मतदारसंघ बीडमध्ये तर माझ्या असेल, माजलगाव मतदारसंघात असेल, केज मतदारसंघात असेल, फार मोठं नुकसान झालं. म्हणून माझी विनंती आहे की माननीय महसूल मंत्री सुद्धा इथं उपस्थित आहेत. आदेश द्यावा की त्या ठिकाणी सर्व या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याचे पंचनामे तात्काळ चालू केले तर या ठिकाणी कुठंतरी त्या शेतकऱ्यांना काहीतरी त्यांच्या पदरात पडेल, कारण यांचं 100% पीक काढणीला आलेलं संपलेलं आहे. नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा जोरदार तडाखा बसला. जिल्ह्यातील हिमायतनगर, कंधार, नायगाव, किनवट तालुक्यांना अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा, आंबा यासह इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालं. सगळं आमचं ज्वारी, हरभरा, गहू सगळं नष्ट झालेले आहे. आता काहीच नाही उभा. तुम्ही बघू शकता कुठेच काही एक झाड पण उभा राहिलेलं नाही. गहू सगळा जमीनदोस्त झाला. काहीतरी आम्हाला शासनाने पंचनामे करून त्वरित मदत करावी. लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा मोठा फटका बसला. निलंगा आणि रेणापूर तालुक्यात झालेल्या गारपिटीनं रब्बी पिकांचं मोठं नुकसान केलं. काढणीला आलेला गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांना जबर फटका बसला असून अनेक ठिकाणी पिकं अक्षरशः भुईसपाट झाली. शेतकऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं. अर्धा एकर गहू आहे, त्याची अवस्था अशी झालेली आहे. तरी शासनाने लवकरात लवकर याचे पंचनामे करावे. शासनाने अगोदरच कर्जमाफी देतो म्हणून तोंडाला काळे फुसलेले शेतकऱ्याच्या, तरी आता तरी शेतकऱ्याला मदत करावी ही शासनास विनंती आहे. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शासनाने तात्काळ येऊन पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच आतापर्यंत शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापर्यंत लागू केली नाही. अनुदान नाही, विमा नाही. तरी असे जर असं घटना घडत असतील तर शेतकऱ्याला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही. परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा निसर्गाच्या प्रकोपाला सामोरं जावं लागलं. अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. सोमवारी रात्री वसमत तालुक्यातल्या कवठा शिवारात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. जोरदार वाऱ्यानं शेतातलं उभं गहू पीक आडवं झालं. अवघ्या काही दिवसांवर कापणीला आलेल्या पिकाची ही अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. गव्हाचं कालच्या वाऱ्यापासून नुकसान झाले. 2 दिवस झालं वातावरण ढगाळ आहे. हवा सुटल्यामुळे गहू 50% उद्ध्वस्त झालेला आहे. धाराशिव जिल्ह्यालाही पावसाचा फटका बसला. अवकाळी पावसाच्या तडाख्यानं जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आले. अवकाळी पावसानं द्राक्ष बागांना अवकाळ आली. पावसानं बागेत द्राक्ष सडण्याची भीती व्यक्त होतीये. अवकाळी पाऊस पडला सर. त्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. घडामध्ये सडण्याचं प्रमाण, मण्याचं सडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जेणेकरून हे विक्री योग्य कुठल्याही प्रकारचे द्राक्ष राहणार नाहीत आमच्या आसपासच्या परिसरामध्ये. त्याच्यामुळे आमचं जे काही नुकसान होणार आहे त्या नुकसानीसाठी आम्हाला सरकारने काहीतरी ताबडतोब चांगल्या प्रकारची मदत देण्यात यावी अशी मी सरकारला विनंती करतो.
ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसानं घातलेल्या या धुमाकुळानं केवळ शेतातील पिकं नव्हे तर शेतकऱ्यांचे स्वप्न मातीमूल झाले. अवकाळीच्या संकटातून शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी तातडीनं पंचनामे होऊन मदतीची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.